सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी दक्षता जोईल आणि माझ्यासोबत आहेत. नमस्कार, मी रुबीना पठाण. फेमस मीडिया प्रस्तुत आणि झी 24 तास यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित फेमस अवॉर्ड्स 2025 या सोहळ्यात आपलं मनापासून स्वागत करते. हा सोहळा जितका खास तितकाच किंबहुना त्याहून कणभर जास्त खास आहे, कारण हा सोहळा जिथे संपन्न होते अर्थात नागपूर. तर या सोहळ्याच्या माध्यमातून आपण कला, क्रीडा, उद्योग, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणीजनांचा सन्मान करणार आहोत. तर या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांचं स्वागत करण्यासाठी मी झी 24 तास या वृत्तवाहिनीचे संपादक कमलेशजी सुतार आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक अमितजींना विनंती करते की त्यांनी मान्यवरांना घेऊन व्यासपीठावर यावं. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करावी. मनातील चुकता सोडून जावा. दीप प्रज्वलनाच्या या खास सोहळ्यात नवा विश्वास आणि नवा जोश सगळ्यांना मिळावा. तर आता मी झी 24 तास या वृत्तवाहिनीचे संपादक कमलेशजी सुतार यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडावं. सर्वांना नमस्कार. फेमस मीडियाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या फेमस मीडिया अवॉर्डसाठी उपस्थित केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी, फेमस मीडियाचे आमचे मित्र अमितजी मदली आणि समोर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमात ज्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणारे असे सगळे मान्यवर. फेमस मीडियाच्या वतीनं पहिल्यांदाच हा प्रयोग केला जातो आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात आणि समाजात दिलेल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा फेमस मीडिया अवॉर्ड देण्यात येतो आहे. त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या कार्यक्रमासोबत झी 24 तास जोडलं जातं आहे आणि चांगल्या कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा इथे सन्मान होतो आहे. त्यामुळे झी 24 तास या एका उपक्रमाशी जोडला गेला आणि या उपक्रमासोबत जोडलं जाताना आम्हाला तितकाच आनंद होतो आहे. अत्यंत मोठी अशी ही नावं आहेत ज्यांचा खरं तर गौरव केला जाणार आहे आणि खरं तर त्यांचा गौरव असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की हा आमचाही गौरव आहे की कुठेतरी आम्हाला ही संधी मिळते आहे की त्यांच्या कामाची आम्ही इथे पोचपावती देतो आहे. दुसरं महत्त्वाचं कारण झी 24 तास या उपक्रमासोबत जोडला गेला आहे ते म्हणजे हा कार्यक्रम नागपूरला होतो आहे आणि आज मितीला आपण असं नक्कीच म्हणू शकतो की नागपूर हे जसं पूर्वी एकेकाळी स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीचा केंद्रबिंदू होतं, आज आपण किमान एवढं म्हणू शकतो की देशाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू हे नागपूर झालं, कारण नितीनजी गडकरी त्याचं सगळ्याचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे ते स्वतः आज इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते खरा आज हा मान्यवरांचा गौरव होतो आहे ही फेमस मीडियासाठी आणि त्यासोबत आम्ही या उपक्रमासोबत जोडलं जाणं हे आमच्यासाठी तितकंच अभिमानास्पद आहे. म्हणजे नितीनजींचं इतकं प्रेम आहे कलेवरती की ते बऱ्याचदा त्यांच्याबाबत बोलतानासुद्धा चित्रपट आणि नाटकातल्या किंवा गाण्यातले अनेक दाखले देत असतात. अगदी 24 तासांपूर्वीच त्यांच्या मुलाखतीत त्यांनी फक्त एक सिनेमाचा डायलॉग सांगितला की ये तो सिर्फ ट्रेलर या भी पिक्चर बाकी आहे. अर्थात ते त्या एका विकासाच्या कामाबद्दल बोलले होते, पण नितीनजींनी त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितल्यामुळे आम्हाला पत्रकारांना त्याची बातमी करावीशी वाटत. ते कलेचे भोक्ते आहेत, अनेकदा आपण त्यांना बघितलं, त्याच्याबद्दल भरभरून बोलतात आणि आज इथे अनेक नामवंत मंडळी उपस्थित आहेत कला क्षेत्रातली, त्यांचा सन्मान त्यांच्या हस्ते होतो आहे. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सगळे वेळात वेळ काढून आलात. स्पेशली नितीनजी तुम्ही आलात या कार्यक्रमासाठी. तुमच्या येण्यामुळे हा प्रतिभावानांचा जो सत्कार होतो आहे तो एका प्रतिबंधाच्या हस्ते होतो आहे, याचा आम्हाला जास्ती अभिमान आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद कमलेश सर. आणि आता या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे केंद्रीय महामार्ग आणि मंत्री नितीनजी गडकरी यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय कमलेशजी सुतार, फेमस अवॉर्ड्सचे प्रमुख श्री अनिल मदलीजी, विशेषतः आज ज्या सर्व कलाकारांचा सत्कार होतो आहे, असे कलाकार, खेळाडू ज्यांचं विविध क्षेत्रात उत्तम योगदान आहे, असे सर्व सन्मान्य अतिथीगण आणि उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो,
आपला महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये संस्कृती, इतिहास आणि विरासत या तिन्ही दृष्टीने वेगळा आहे. महाराष्ट्रामधलं आपलं मराठी साहित्य, कविता, संगीत, नृत्य, नाटक या सगळ्याची आपली एक विशेषता आहे. महाराष्ट्रात राहिल्यावर याचं महत्त्व लक्षात येत नाही, पण ज्यावेळी आपण महाराष्ट्राच्या बाहेर जास्त राहतो त्यावेळी महाराष्ट्राचं महत्त्व लक्षात येतं. आपल्या या अनेक कलाकारांनी, साहित्यिकांनी, लेखकांनी, कवींनी आणि महाराष्ट्राच्या खेळाच्याही क्षेत्रात विशेष रूपाने ज्यांनी उत्तम प्रदर्शन केलं अशा खेळाडूंनी महाराष्ट्राचं नाव खूप मोठं केलेलं आहे. आणि म्हणून या सर्व थोर व्यक्तींना याकरता त्यांचा अवॉर्ड दिल्यानंतर सत्कार होत असताना ते याकरता महत्त्वाचं आहे की नवीन पिढीला यांच्याकडे बघून आपणही यांच्यासारखं व्हावं अशी प्रेरणा त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी. खरं म्हणजे हे जे टॅलेंट आहे, कौशल्य आहे, ही आपल्या महाराष्ट्राची खूप मोठी शक्ती आहे. आणि आपल्या देशामध्ये जर महाराष्ट्राची या बाबतीत तुलना करायची असेल तर पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र हे दोन क्षेत्र, दोन राज्य अशी आहेत की त्या राज्यामध्ये कला, साहित्य, संस्कृती, संगीत, नृत्य आणि नाटक याचं एक वेगळं स्थान आहे. आज आपल्या प्रगतिशील, समृद्ध आणि संपन्न समाजामध्ये केवळ आर्थिकदृष्ट्या संपन्नता मिळवणं हे पर्याप्त नाही आहे, पण समाजामध्ये विशेषतः वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारं सगळं टॅलेंट याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आणि आजकाल आपण विशेषतः टी व्हीवरच्या अनेक कार्यक्रम बघतो की एवढं उत्तम टॅलेंट आहे, त्यांना एक्सपोजरच मिळत नाही, संधी मिळत नाही. आणि ज्यांना संधी मिळतं ते अगदी सोनं केल्याशिवाय राहत नाही. मला याचा उत्तम अनुभव, आम्ही दरवर्षी गेल्या 9 वर्षापासून सांस्कृतिक महोत्सव नागपूरला करतो आणि 17 दिवस 50 हजार, 60 हजार लोक तो बघायला येतात. 2दा-3दा लाठीचार्ज करायची वेळ येते आणि लोक त्या सगळ्याचा अतिशय आनंद घेतात. गेल्या 2 वर्षापासून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भक्ती महोत्सवाची पण नोंद झाली, कारण एकाच वेळी मनाचे श्लोक आणि वंदे मातरम 30,000 मुलांनी म्हटले. आणि या सगळ्यामध्ये विदर्भातल्या आणि नागपूरच्या 2,500 कलाकारांनी 2,500 स्टेजवर एकावेळी संगीत, नृत्य, नाट्य प्रस्तुत केलं. आणि ज्यावेळी त्यांनी हे प्रस्तुत केलं तेव्हा आम्हाला सगळ्यांना एवढा आनंद झाला की आपल्या इथे पण एवढं टॅलेंट आहे, पण त्याला वाव मिळत नाही. मी खरं म्हणजे मला कल्पना आहे की वाव मिळणं ही सगळ्यात मोठं अवॉर्ड आहे. मी क्रिकेट खेळायचो, कधी पण माझा भाषणाशी संबंध नव्हता, पण स्वातंत्र्याचं रौप्य महोत्सवावर एक कार्यक्रम आमच्या शाळेत झाला आणि एक मुलगी अडकळत होती, तिला पुढचं भाषण सुचलं नाही, तर आम्ही मागे राहून पाणी पी असा आवाज देत होतो. तेव्हा मुख्याध्यापकांनी पाहिलं आणि आम्हाला बोलावलं आणि त्यांनी आम्हाला असं शिक्षाही केली आणि विचारलं की तिच्यात कमीत कमी उभं राहण्याचा धाडस आहे, तुमच्यात ते पण नाही आहे. आणि त्यांनी हे म्हटल्यामुळे आम्ही ठरवलं की आता यांना आपणही पण काही करून दाखवू. म्हणून मी भाषण द्यायला सुरुवात केली आणि बघता बघता बक्षिसं मिळाली आणि विद्यापीठाचा गोल्ड मेडल मिळाला. खरं म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट सुप्त असतं, पण त्याला संधी मिळत नाही, कुठेतरी त्याला अवसर मिळत नाही. आणि ही संधी आणि हा अवसर जो असतो हा त्याकरता खूप महत्त्वाचा असतो. आज आपल्यापैकी अनेक कलाकार या ठिकाणी आहेत. या सगळ्या कलाकारांनी विशेषतः आपल्या मराठी भाषेला, आपल्या विनोदाला, आपल्या नाटकाला, संगीताला, नृत्याला खूप मोठं केलेलं आहे. अनेक जण आहेत, त्यांनी समाजातल्या विविध क्षेत्रात उत्तम योगदान केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्यांना रिकग्नाईज करणं, खरं म्हणजे हा सन्मान म्हणजे त्यांना रिकग्नाईज आणि रिस्पेक्ट देण्याचा सन्मान आहे. आणि म्हणून या निमित्ताने ज्या सगळ्यांचा आज सत्कार होतो आहे त्या सर्व कलाकारांना, खेळाडूंना, उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तींना माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि असंच कार्य भविष्यातील आयुष्यात पण त्यांनी सतत करत राहावं, याकरता त्यांना परमेश्वराने उत्तम शक्ती पण द्यावी, उत्तम कौशल्य, टॅलेंट पण द्यावं आणि उत्तम आरोग्य द्यावं अशीच प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. धन्यवाद. मी कार्यक्रमाचे आयोजक अमितजी यांना विनंती करते की आपल्या प्रमुख पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. जोरदार टाळ्यांनी आपण सरांना थँक्यू म्हणूयात त्यांचं. त्याचबरोबर अमितजींना मी विनंती करते की झी 24 तासचे संपादक कमलेशजी सुतार यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. जोरदार टाळ्या. धन्यवाद. आता अजिबात वेळ वाया न घालवता वळूयात आपल्या पुरस्कार सोहळ्याकडे, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. अर्थात आपले पहिले पुरस्कारती मंगेश चिवटे सर. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक मर्यादांमुळे रुग्णांना उपचार मिळत नाहीत आणि त्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागतात. ही स्थिती बदलावी या ध्येयानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आलं. त्यांच्या नेतृत्वाखाली 2017 पासून सुरू झालेल्या रुग्णसेवेच्या या प्रवासात हजारो रुग्णांना मोफत आणि अल्प दरात उपचार मिळालेत. रुग्णसेवा हेच जीवनमध्ये असलेल्या मंगेश चिवटे सरांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. फेमस अवॉर्ड 2025 या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या. पुढचा पुरस्कार जातोय अभिनेता हार्दिक जोशी यांना. पुण्यात जन्माला आलेल्या हार्दिकला अभिनयाची तशी बालपणापासूनच आवड आणि ही आवड उत्तरोत्तर बहरत गेली आणि त्याचा जीव आपसुकच अभिनयात रंगला. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून त्याची राणादाची भूमिका आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे. चालतंय की म्हणत अवघा महाराष्ट्र त्याने आपल्या अभिनयानं हादरून सोडला. तर पुढचा पुरस्कार आहे अक्षया देवधर. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत पाठकबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अर्थातच अक्षया देवधर. आयटम या नाटकातून रंगभूमीवर काम करण्यास अक्षयानं सुरुवात केली आणि सुरू झाला मग सिलसिला बिनकामाचे संवाद, दर्शन, संगीत, मान अपमान यांसारख्या नाटकांचा. अक्षया ही केवळ गुणी अभिनेत्रीच नाही तर एक यशस्वी उद्योजिका देखील आहे. जोरदार टाळ्या अक्षया देवधर यांचा. शेफ विष्णू मनोहरजी यांना. जागतिकीकरणानंतर भारतात चीन, मॅक्सिकन, थाई आणि इटालियन सारख्या परदेशी पदार्थांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. या भाऊगर्दीत पारंपरिक मराठी पदार्थांची चव ठळक करण्याचं काम आपले विष्णू मनोहरजी करतात. विष्णू मनोहरजी यांना फेमस अवॉर्ड 2025 या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. तर पुढचा पुरस्कार आहे भाऊ कदम. या दशकातला हा विनोदवीर म्हणजे भाऊ कदम. मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी भाऊ कदम बस नाम ही काफी है. कधी चित्रपटातील पात्रांची नक्कल करून तर कधी शांताबाई या अवलिया भूमिकेतून भाऊ नेहमीच प्रेक्षकांना हसवण्याची मेजवानी देत असतात. फू बाई फू असो किंवा मग चला हवं येऊ द्या असो, प्रत्येक रंगमंचाची भाऊंची एंट्री एकदम दमदार आणि खास ठरते. विनोदाचे बादशहा आणि आपल्या विनोदानं आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या भाऊ कदम यांना हा पुरस्कार. पुढील पुरस्कार आहे राहुल भंडारे यांना. राहुल भंडारे यांनी नाट्य क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना
नाटक क्षेत्रात एक नाट्य निर्माता म्हणून उभं राहण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. आणि या क्षेत्रात स्वतःचे पाय रोवले. वेगवेगळ्या आशयाची, विषयाची तसंच वेगवेगळ्या लेखकांची नाटकं रंगभूमीवर आणली आणि ती यशस्वीरित्या गाजवली. गेली 17 वर्ष रंगभूमीची अविरत सेवा करत आहेत राहुल भंडारे सर. यांना फेमस अवॉर्ड 2025 या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या. पुढचा पुरस्कार आहे ओम प्रकाश धुरुळे. ओम प्रकाश धुरुळे याची अजब गजब शाळा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. लातूर शहरातील अनेक विद्यार्थी या शाळेत स्वतः प्रयोग करून विज्ञान आणि गणित विषयाचा अभ्यास करत प्रगती करतायत. प्रयोगशील शिक्षणाच्या माध्यमातून भविष्य घडवणाऱ्या ओमप्रकाश धुरुळे यांना फेमस अवॉर्ड 2025च्या या पुरस्कारानं आपण सन्मानित करण्यात आलं. पुढील पुरस्कार आहे प्रियंका इंगळे. देशांचा सहभाग असलेल्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या महिला संघानं जगज्जेतेपद मिळवलं. भारताच्या या महिला संघाचं नेतृत्व करत होती बीडची कन्या प्रियंका इंगळे. बालपणी धावण्याचा वेग पाहून प्रशिक्षकांनी केलेली पारख आणि त्यांची निवड सार्थ ठरत प्रियंकानं मिळवलं यश. तिनं केलेल्या मेहनतीची पावती आहे. प्रियंका इंगळेला फेमस अवॉर्ड 2025 या पुरस्कारानं आपण सन्मानित करत आहोत. आपल्यातलं थोडं दुसऱ्याला दिलं तर आपल्यात काही कमी होत नाही, उलट ते वाढतं असं म्हणतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वीरजी भाई गडा. मुंबईपासून ते गुजरातपर्यंत हजारो गायींचा ते खर्च उचलतात आणि मुक्या प्राण्यांसाठी खाद्याचीही सोय करतात. अशा गोशाळेसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये वीरजीभाई घडा यांच्या कार्याची नोंद झाली आहे. सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या वीरजीभाई घडा यांना फेमस अवॉर्ड 2025 या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. आपला पुढील पुरस्कार आहे विकी गवांदे यांना. विकी गवांदे हे एक दूरदृष्टी असलेले उद्योजक असून त्यांना उद्योग क्षेत्रातील 10 वर्षाहून अधिकचा गतिमान अनुभव आहे. तर ARC टेक्नॉलॉजी अँड इन्स्टिट्यूटचे CEO म्हणून त्यांनी नाविन्यपूर्ण शिक्षण कौशल्य विकासाच्या माध्यमातून एक मजबूत साम्राज्य उभं केलेलं आहे. विकी गवांदे यांना फेमस अवॉर्ड 2025 पुरस्कारानं आपण सन्मानित करण्यात येतो. आपला पुढील पुरस्कार जातोय डॉक्टर गजानन जाधव यांना. यांचं हेअर ट्रान्सप्लांट, सौंदर्य चिकित्सा आणि क्रिटिकल केअर क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव राहिलंय. वैद्यकीय क्षेत्रात 26 वर्षाहून अधिक अनुभव असलेल्या डॉक्टर जाधव यांनी हेअर ट्रान्सप्लांट क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं क्रांतिकारी बदल घडवून आणलेले आहेत. ला डेन्सिटी हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिकचे सर्वेसर्वा अर्थात डॉक्टर गजानन जाधव यांना फेमस अवॉर्ड 2025 पुरस्कारानं आपण सन्मानित करतो. पुढील पुरस्कार जितेंद्र विधानी. जितेंद्र विधानी हे मॅक्स फ्रेश वर्ल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. जी स्टेनलेस स्टीलच्या दर्जेदार स्वयंपाकघरातील भांड्यांची एक आघाडीची उत्पादक त्यांची कंपनी आहे. मॅक्स फ्रेश वर्ल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जितेंद्र विधानी यांना फेमस अवॉर्ड 2025 पुरस्कारानं आपण सन्मानित करत आहोत. पुरस्कार जातोय श्री निलेश शंकरराव चव्हाण. स्कॉन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री निलेश शंकरराव चव्हाण. कोकणातल्या ताम्हाणे गावातून अगदी सामान्य परिस्थितीतून आपल्या कारकिर्दीला त्यांनी सुरुवात करून मेहनत, प्रामाणिकपणा आणि जिद्द याच्या जोरावर 2007 मध्ये स्कॉन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आहे. खूप खूप अभिनंदन निलेश.
पुरस्कार आहे श्री विवेकानंद कुमार. जीवन उन्नतीसाठी आणि शाश्वत विकासासाठी श्री विवेकानंद कुमार जी यांनी ट्रेडच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित करत गुरुजनांना मदतीचा हात पुढे करत दीर्घकालीन प्रवर्तन घडवण्याचं काम करतायत. त्यांना फेमस अवॉर्ड 2025 पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. पुढचा पुरस्कार आहे अंकुश कंबोज. सन बॉयलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातील आघाडीची आणि सर्वाधिक वेगानं विकसित होणारी स्टीम बॉयलर उत्पादक कंपनी. ही कंपनी अल्पावधीतच जागतिक स्तरावर आपला ठसठशीत उमटवण्याचा प्रयत्नात ठरली आहे. मी सगळ्यांना विनंती करते की जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्या पुरस्कारार्थींचं कौतुक करावं. पुढचा पुरस्कार आहे मंजुळाबेन, ज्यांच्या सहकार्यानं हा सोहळा पूर्णत्वास येतोय. त्यांचा गौरव हा व्हायलाच हवा. या कार्यक्रमाचे प्रायोजक पानेरी एक्सिम प्रायव्हेट लिमिटेडच्या मंजुळाबेन यांना गौरवण्यात येतं. पुढील पुरस्कार अमर महेश पारधी यांना. नागपूर शहरात अनेक दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजना त्यांनी मिळवून दिल्यात. भारत आयुष्यमान कार्ड, आधार कार्ड, शासनाच्या वैद्यकीय योजनांचा लाभ मिळवून त्यांनी लोकांना मदत केली आहे. अशा अमर पारधी सरांचा आपण 2025 फेमस अवॉर्ड देऊन गौरव करत आहोत. पुढील पुरस्कार रवी जैन. म्युझिक कंपोजर, गायक यांनी बऱ्याच सिरियल चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. पुढील पुरस्कार संजय नंदन यांना. एलोरा EPC प्रायव्हेट लिमिटेडचे डिरेक्टर संजय नंदनजी यांना फेमस अवॉर्ड 2025 पुरस्कारानं आपण सन्मानित करत आहोत. पुढील पुरस्कार माणिक गुप्ता, त्रिमूर्ती वॉल केअर प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर. पुढील पुरस्कार रोहित मोरे. ॲरिस्टोकार्ट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर रोहित मोरे यांचाही आपण इथे फेमस अवॉर्ड 2025 याने आपण सन्मानित करत आहोत. जोरदार टाळ्या. पुढील पुरस्कार जयेश कारिया, आपले मीडिया सपोर्टर, यांचाही आपण गौरव करणार आहोत. पुढील पुरस्कार राजेश लोंढेजी. राजेश लोंढेजी अर्थात लोंढे ज्वेलर्सचे डिरेक्टर आणि आपले ब्रँड पार्टनर यांचाही आपण इथे गौरव करत आहोत. नमस्कार.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नितीन गडकरी साहेब आणि कमलेश सुतार साहेब, झीचे एडिटर आणि उपस्थित मान्यवर, खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमात तुम्ही सगळे उपस्थित आहात. थँक्यू सो मच. आता वेळ झाली आहे प्रेक्षक हो तुमचा निरोप घेण्याची. वेळात वेळ काढून मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि या कार्यक्रमाला हजेरी लावली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि या कार्यक्रमाचे टेलिकास्ट पार्टनर आहेत झी 24 तास, डिजिटल मीडिया पार्टनर डिजिटल स्टार्टअप आणि सब प्रायोजक पानेरी एक्झिम, त्रिमूर्ती वॉल केअर प्रोडक्ट आणि एस्ट्रोकार्ट इंडस्ट्रीज, लोंढे ज्वेलर्स. तेव्हा आता इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार.